दिनकरराव आणि सुमन काकू गॅलरीत मस्त वाफाळता चहा पीत बसले होते. प्रवीणाची ऑफिसला निघायची तयारी सुरू होती. विहान सकाळी लवकर ऑफिसला जात असे. तो गेला की मग प्रवीणाची धावपळ सुरू व्हायची. तिने नाश्ता आणि सगळा स्वयंपाक करून ठेवला होता आणि फक्त चपात्या करायच्या शिल्लक होत्या. तेवढं सुमन काकी करत असत. रोजचा दिनक्रमच तसा होता. चहा पिल्यावर जरा सोसायटीच्या आवारात एक फेरी मारून येऊया असं दिनकररावांना वाटलं. सुमन काकूही तयार झाल्या. थोड्याच वेळात प्रवीणा ऑफिसला निघून गेली आणि मग हे दोघेही पाय मोकळे करायला जायला निघाले. तेवढ्यात सुमन काकूंच्या जिवलग मैत्रिणीचा फोन आला. दिनकररावांनी मनात म्हटलं, आता राहिलं आपलं फिरायला जायचं. या दोघींचं बोलणं काही आता लवकर आटोपणार नाही. सुमन काकूंना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव लक्षात आला. नाही जास्त वेळ बोलत असं त्या हसून म्हणाल्या आणि फोनवर बोलू लागल्या. सुमन काकू बोलत असताना दिनकरराव समोरच बसले होते. फोनवर बोलताना सुमन काकूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव सतत बदलत होते. चिंताग्रस्त, गंभीर. मध्ये मध्ये दिनकरराव त्यांना इशाऱ्याने विचारत होते, पण सुमन काकू नंतर सांगते असंच म्हणाल्या. काकूंचं बोलणं झाल्यावर त्या बराच वेळ शांत होत्या. मग दिनकररावांनीच विचारलं, तेव्हा सुमन काकू सांगू लागल्या. वसुधाची सून वेगळं राहायचं म्हणते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे राहुल पण तयार झाला. दिनकरराव हसून म्हणाले, बस एवढंच? मला वाटलं खूप काही गंभीर घडलंय की काय. तुम्हाला ही एवढीशी गोष्ट वाटते? काही गांभीर्य आहे की नाही? काही नाही हो. या आजकालच्या मुली, यांनाच नको असतात सासू सासरे. त्यांच्यासाठी सासू सासरे म्हणजे अडगळच. मी सांगते ना, त्या पूजानेच कान भरले असणार राहुलचे. नाहीतर राहुल आणि आईवडिलांना सोडून जाणार शक्यच नाही. मी लहानपणापासून पाहिलंय त्याला. वसुधाशी खूपच अटॅच्ड आहे तो. आणि तोच आता. सुमन काकूंनी आवंढा गिळला. त्यांना पुढे बोलायला जमेना. अगं, या सर्व गोष्टी अगदी बरोबर आहेत, पण तू तुझ्या मैत्रिणीची बाजू ऐकून सरसकट तिच्या सुनेला दोषी ठरवलं हे काही मला पटलं नाही. म्हणजे राहुल तुला मुलासारखा आणि त्याची बायको पूजा म्हणजे परकी. आपला मुलगा योग्य आणि दुसऱ्याची मुलगी वाईट, कान भरणारी. कदाचित उलटही झालं असेल. वेगळं राहण्याचा निर्णय राहुलचाच असू शकतो. आणि वेगळं राहणं म्हणजे काही नाती तोडणं नव्हे, तर नात्यांना बहरण्यासाठी जागा निर्माण करणं, जवळीक निर्माण होण्यासाठी केलेली तरतूद म्हण हवं तर. आपण फक्त तर्क करू शकतो, पण त्यांच्या घरात नक्की काय झालंय याबाबत जाणून न घेता, दोन्ही बाजू ऐकून न घेता एकदम कन्क्लुजनवर येणं मला पटत नाही. दिनकरराव म्हणाले, अहो काय ऐकायचं पूजाचं? मला सांगा कसला त्रास आहे तिला? वसुधा काय जाच करते तिला की मारझोड करते? किती करते सुनेसाठी? आम्ही भेटलो की सुनेचं गुणगान गात असते. तिच्या आवडीची फळं, मासे, भाजी घेऊन जाते. शिवाय घरातली बरीच कामं वसुधाच करते. पूजा नोकरीला गेल्यावर बाळाला सांभाळते. वाण सामान, भाजी वगैरे सगळं तीच तर आणते. शिवाय सण उत्सव आहेत, त्याची तयारी करते. एवढं सगळं असून सुद्धा काय दुर्बुद्धी सुचली दोघांना काही कळत नाही. सुमन काकूंनी वसुधा काकूंची बाजू मांडली. अगं, या सर्व गोष्टी वरवरच्या आहेत, पण त्यांच्यात नेमकं काय झालं असेल हे आपण नाही सांगू शकत. मला तरी वाटतं की नक्कीच काहीतरी गंभीर गोष्ट असणार. त्याशिवाय इतका मोठा निर्णय का बरं घेतला असेल दोघांनी? असो, आता जरा खाली जाऊन यायचं का? दिनकरराव म्हणाले. आता नाही हो इच्छा. तुम्हीच जाऊन या, सुमन काकू म्हणाल्या. दिनकरराव निघाले आणि सुमन काकू विचार करत बसल्या होत्या. हे म्हणतात ते अगदीच काही चुकीचं नाही. कधी कधी आपल्याला जे दिसतं ते सगळंच खरं असेल असं नाही. 2 दिवस सुमन काकूंच्या मनातून वसुधाचा विचार जात नव्हता. राहून राहून हाच विचार येत होता की नेमकं काय घडलं असेल. प्रवीणाच्या नजरेतून सासूचं असं विचार करणं काही सुटलं नाही. तिने सासूशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण सुमन काकू काही न बोलता गप्प राहायच्या. तिला काहीच कळत नव्हतं नेमकं काय झालं आहे. मग तिने सासऱ्यांना विचारलं, तेव्हा तिला सासूच्या गप्प गप्प राहण्याचं कारण कळालं. प्रवीणा आणि पूजा समवयस्क होत्या.
सुमन काकू आणि प्रवीणा नेहमी वसुधा काकूंकडे जात असत. त्यामुळे पूजासोबत प्रवीणाची चांगलीच ओळख निर्माण झाली होती. त्या कधी एकत्र शॉपिंगला तर कधी मूव्हीला जात असायच्या. त्यामुळे पूजाचा स्वभाव प्रवीणाला माहीत होता आणि पूजाची स्थिती ही प्रवीणा समजू शकत होती. वेगळं राहणं ही आईंना वाटते तितकी गंभीर गोष्ट नाही. हल्ली सगळेच स्वतंत्र राहतात, त्यांच्या लाईफस्टाईलप्रमाणे जगतात. शेवटी प्रायव्हसी महत्त्वाची. जनरेशन गॅपमुळे एकमेकांच्या काही गोष्टी नाही पटत. वरवर चांगल्या वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी तशाच असतील असे नाही. प्रवीणाने विचार करतच पूजाशी बोलायचं ठरवलं. 2 दिवसांनी ती काहीतरी काम आहे असं सांगून पूजाला भेटायला गेली. कारण खरं कारण सांगितलं असतं तर सुमन काकूंनी तिला जाऊ दिलं नसतं. बाजूच्याच सोसायटीमध्ये पूजा राहत होती. प्रवीणाने पूजाला फोन करून बाजूच्या एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावलं. पूजाच्या घरी वसुधा काकूंची धुसफूस चालू असायची. थोडा वेळ तरी शांतता भेटेल म्हणून ती प्रवीणाला भेटायला गेली. प्रवीणा येऊन नुकतीच बसली होती तेवढ्यात पूजा आली. पूजाच्या चेहऱ्यावर ती खूप त्रासलेली दिसत होती. प्रवीणाने दोघींसाठी कॉफीची ऑर्डर दिली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मग तिने विषयाला सुरुवात केली. पूजाने सांगायला सुरुवात केली. काय सांगू ग, 8 वर्षे झाली आमच्या लग्नाला. सुरुवातीला सगळं चांगलं चालू होतं. राहुल सांगायचा की त्याची आई खूप मनमिळाऊ आहे, विचाराने मॉडर्न आहे. हळूहळू मला त्यांचा स्वभाव लक्षात येऊ लागला. गेली 8 वर्षे मी निरीक्षण करत आले. सतत दुसऱ्यांच्या उणिवा काढायचं, त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं. सुरुवातीला मी ऐकून घ्यायची, पण नंतर मला कंटाळा यायला लागला. आपण किती त्रास सहन केला, कसं सगळ्यांना खाऊ घातलं, हेच सारखं सांगायच्या. या व्यतिरिक्त मी आणि राहुल बोलायला लागलो की ते आमचं बोलणं चोरून ऐकायच्या. कधी आमच्यात वाद झाला तर लगेच राहुलची बाजू घेऊन मी कशी चुकीची हेच दाखवून द्यायच्या. या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर खूप परिणाम व्हायला लागला. माझ्या मुलाला कसं सांभाळायचं या बाबतीतही त्यांचा हस्तक्षेप. मी काही अडाणी किंवा त्यांच्यासारखी कमी शिकलेली नाही. माझ्या मुलाला कसं वाढवायचं, कशी शिस्त लावायची हे मला कोणी सांगायला नको. आणि बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेतच. त्यांचा मुलगा कसा कष्ट करतो, सकाळी लवकर उठून कामाला जातो. अरे ही काय सगळ्यांना सांगायची गोष्ट आहे का? तुम्ही त्याला शिकवलं, मोठं केलं, ते घरी बसण्यासाठी का? नाही ना, नोकरी करण्यासाठीच ना. मग त्यात नवल काय? सगळेच नोकरी करतात किंवा त्याच्यापेक्षाही लवकर उठून जॉबला जाणारे, लोकलमधून धक्के खात प्रवास करत जाणारे या दुनियेत खूप आहेत. नवरा घरी नसल्यावर बऱ्याच गोष्टी घडतात ज्या बायकोला आवडत नाहीत, पटत नाहीत. सतत त्या गोष्टी घडत राहिल्या तर तिची चिडचिड होते आणि कालांतराने तिचा स्वभावच बदलून जातो. तसंच झालं माझंही. मान्य आहे मला की आई माझा जाच करत नाहीत, मला अर्वाच्य भाषेत शिव्या देत नाहीत. पण जाच करणं म्हणजे टोमणं मारणं, शारीरिक त्रास देणं एवढंच नाही तर सुनेला कमी लेखणं, मुलांच्या आवडीनुसार जेवण बनवणं, त्यांना कसलाही त्रास होऊ न देणं. मग सुनेचं काम करून हाल झाले तरी चालतील अशा प्रकारची वागणूकसुद्धा जाचच. शारीरिक छळापेक्षा हा अशा प्रकारचा मानसिक छळ खूप त्रासदायक आहे. त्या काळात खरंच खूप डिप्रेशनमध्ये गेले. सतत त्यांच्या आणि माहेरच्या मंडळींसोबत माझं कंपॅरिझन करायचं. मी एवढं सहन केलं, तू केलं नसतंस. कितीही आजारी असलो तरी आम्ही उठून काम करायचो आणि खूप काही. कितीही कामं करा, कष्ट करा, तोंडातून कौतुक तर कधी येत नाही. या उलट माझ्याबद्दल मागून वाईट वाईट बोलतात. मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे त्यांचं आणि त्यांच्या बहिणीचं बोलणं. इतका धक्का बसला होता मला. ज्या व्यक्तीला मी माझी आई मानत होती ती माझ्याबद्दल असा विचार करते हे जेव्हा मला कळालं त्याच क्षणी आई माझ्या मनातून उतरून गेल्या. घरात काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मला त्या गोष्टीचा थांगपत्ता लागू देत नाहीत. जणू काही मी त्या घरातली नाहीच. परक्यासारखा व्यवहार करतात माझ्याशी. किती तडजोड करत जगायचं, आता नाही क्षमता माझ्यात. म्हणून ठरवलं
काहीही होऊ दे, आता एकत्र राहणं शक्य नाही. राहुललाही या गोष्टी पटल्या आहेत. तोही तयार झाला. त्यालाही माझी होणारी घुसमट कळत होती आणि वेगळं झाल्यावर आमच्यातील नातं संपणार असं नाही. मला आईबाबांपासून त्याला वेगळं नाही करायचं आणि अधूनमधून भेटायला जाऊ. कदाचित लांब राहिल्यामुळे आमच्यात जास्त जवळीक निर्माण होईल. पूजाने प्रवीणाला मनातलं सगळं सांगितलं. तिलाही ते मनोमन पटलं. मित्रांनो, कसं आहे ना, आपल्याला दिसणाऱ्या किंवा दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्षात असणाऱ्या घडणाऱ्या गोष्टी या वेगळ्या असू शकतात. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणतात तेच खरं. त्यामुळे डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता त्या गोष्टींची शहानिशा करून घ्यावी. कदाचित सत्य खूप वेगळं असेल. मित्रांनो, कशी वाटली कथा मला कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.